इमारतीत असणाऱ्या दुकानांची स्वतंत्र सोसायटी म्हणून नोंदणी होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे। एका इमारतीतील 10 दुकानदारांनी एकत्र येऊन सोसायटी नोंदणीसाठी उपनिबंधकांकडे अर्ज केला। यावर इमारतीतील मूळ गृहनिर्माण सोसायटीने आक्षेप घेतला। हा आक्षेप अमान्य करत उपनिबंधकांनी या 10 दुकानदारांच्या सोसायटी नोंदणीस मंजुरी दिली। या विरोधात मूळ गृहनिर्माण सोसायटीने याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। एका इमारतीच्या नियमानुसार व कायदेशीररित्या 2 भाग झाल्याशिवाय स्वतंत्र सोसायटीची नोंदणी करता येत नाही। एकाच इमारतीतील दुकानांची स्वतंत्र सोसायटी म्हणून नोंदणी केल्यास मूळ कायद्याला बगल देण्यासारखे आहे, असे नमूद करत न्यायालयाने उपनिबंधकाचे आदेश रद्द केले आहेत। मंजूर आराखड्यानुसार इमारतीचे बांधकाम झाले आहे। 1986 पासून या इमारतीची देखभाल एकच गृहनिर्माण सोसायटी करत आहे। की दुकाने याच सोसायटीची भाग होती, ही दुकाने इमारतीपासून वेगळी आहेत, असे कायदेशीर वर्गीकरण झालेले नाही। त्यामुळे अशा दुकानांची स्वतंत्र सोसायटी होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। सरिता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ही याचिका दाखल केली होती। या इमारतीतील 56 घरे व 10 व्यावसायिक दुकाने आहेत। या दुकानदारांनी स्वतंत्र सोसायटी नोंदणीसाठी अर्ज केला। यावर मूळ सोसायटीने आक्षेप घेतला, तरी उपनिबंधकांनी या 10 दुकानांच्या स्वतंत्र नोंदणीस परवानगी दिली। या विरोधात मूळ सोसायटीने अपील दाखल केले। अपील प्राधिकरणाने हे अपील फेटाळून लावले। अखेर मूळ सोसायटीने न्यायालयाचे दार ठोठावले। मुंबईचा समुद्र किनारा आणि शहराचे सौंदर्य पर्यटकांना जवळून निहाळता यावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरगाव चौपाटी येथे पर्यटकांसाठी दर्शक गॅलरी खुली केली होती। 2022 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गॅलरीचे लोकार्पण झाले होते। तत्कालीन पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही दर्शक गॅलरी उभी झाली। सध्या पालिकेच्या डी विभागाच्या दुर्लक्षामुळे या गॅलरीची दुर्दशा झाली आहे। काही ठिकाणी काचा गायब झाल्या आहेत। पर्यटकांसाठी उभारलेल्या शौचालयाचा दरवाजा नसल्याने दुर्गंधी पसरत आहे। आता या संपूर्ण प्रकारावर न्यायालयाकडून काय निर्णय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।